मराठवाड्यासह राज्यावर पुन्हा आसमानी संकट. हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. इसापूर धरणाच्या 11 दरवाजांमधून विसर्ग सुरू. तर लातूरमध्येही पावसामुळे शाळा महाविद्यालय बंद. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार. भूम, परंडा, वाशी परिसरात पूरस्थिती. रस्ते पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. तर परंडा भागामध्ये एनडीआरएफच्या 2 टीम मागवल्या. पूरग्रस्त मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्राकडे भरीव मदतीची मागणी. तर नुकसानीचा प्रस्ताव आल्यानंतर कार्यवाहीचं पंतप्रधान मोदींचं आश्वासन. पीएम केअर फंडावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली. पीएम केअर फंडाच्या पैशातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. उद्धव ठाकरेंची मागणी. तर इतर कामांसाठी पैसे खर्च करता येत नाहीत. मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार. बळीराजाला मदत करताना सगळ्याच गोष्टीत नियमांवर बोट ठेवू नका. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बँकांना सूचना. तर दिवाळीपूर्वीच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचंही आश्वासन. मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती एकत्र लढणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. ठाण्यात शिंदे स्वतंत्र लढणार. तर पुण्यात अजितदादांचं एकला चलो रे. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष कायम. जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये नाईकांची दांडी. नाईकांच्या जनता दरबारामुळे शिवसेनेमध्ये नाराजी. वरळी डेअरी जागेचा व्यावसायिक विकास होणार. डेअरीच्या जागेवर उभारणार मोठ्या इमारती, मॉल आणि हॉटेल. बीडमधील ओबीसी महासंघाच्या बॅनरवरून हाकेंना वगळलं. फेसबुक पोस्टद्वारे चळवळीतून बाहेर पडण्याचा हाकेंचा निर्वाणीचा इशारा. अहिल्यानगरमधील आजच्या मेळाव्यात जाहीर करणार भूमिका. आशिया कपमध्ये भारताचा श्रीलंकेवर सुपर विजय. आता उद्या अंतिम फेरीमध्ये भारताचा पाकिस्तानशी होणार महामुकाबला.